अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं खूप जण अनुष्ठान करताय. खूप जणांच्या मनातील भीती दूर होतीये आणि बालाजी महाराजांचं अनुष्ठान खूप जण करताय. त्याचा खूप आनंद आहे मला. पण अनुष्ठान करताना 3 रात्री अनुष्ठान करताना काय काय होतं की अनुष्ठान सुरू करता खूप उत्साह असतो आणि मुळामध्ये अनुष्ठान करण्यासाठी जे बळ लागतं किंवा बालाजी महाराजांची इच्छा लागते. आपण काही नाही. असे खूप जण आहेत ते रात्री 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत जागे असतात मोबाईल खेळत. 3 वाजेपर्यंत खूप जण असे ते म्हणतात दादा आम्ही 4 वाजेपर्यंत जागे असतो मोबाईल पाहत, पण आम्हाला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायची इच्छा होत नाही. काही नाही, मोबाईल पाहत बसतात ते रात्रभर 4 वाजेपर्यंत. ते डेली रुटीन आहे त्यांचं रोजचं. पण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायला काय 40-45 मिनिटं लागायला तेवढा वेळ नसतो. मग याच्यामध्ये काय होतं, बालाजी महाराजांची इच्छा आणि आपली इच्छा असली महत्वाची. असं कोणीही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकत नाही रात्री. खूप जण अनुष्ठान सुरू करताय, मनातील भीती दूर करताय. माझा उद्देश असा आहे की लोकांच्या मनातील व्यंकटेश स्तोत्राबद्दल अनुष्ठानाबद्दल भीती दूर व्हावी. निळच वस्त्र पाहिजे, असंच वस्त्र पाहिजे, परत साप येतात, खिडक्या वाजतात, दार वाजतात, असं काहीच नाहीये. ते अंधश्रद्धा सोडून द्या. आपली काही मनोकामना असेल, मनोकामना पूर्तीसाठी काही आपण अनुष्ठान करतो. कलियुगामध्ये नामस्मरण यालाच खूप महत्व आहे. पण आपण अनुष्ठान करतो रात्री 11:30 वाजता असेल आपण आंघोळ करून बसावं. परत एकदा मी सांगतो सगळ्यांना, कारण काय होतं खूप जण अनुष्ठान करतात. काही जणांना सुतक येतं, काही काहींना वृद्धी येते, काही काहींना मासिक धर्म असेल आणि काही काहींचं 2 दिवस अनुष्ठान होतं आणि तिसऱ्या दिवशी ते अनुष्ठानाला झोप लागते डायरेक्ट. काही काहींचं 1 दिवस अनुष्ठान होतं आणि दुसऱ्या दिवशी झोप लागते. मग ते अनुष्ठान पूर्ण होत नाही. त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. सगळ्यात आता अनुष्ठान कोणी करायचं? अनुष्ठान महिला पुरुष सर्व जाती धर्मातील लोक करू शकतात. झालं. अनुष्ठान कधी करायचं? तुम्ही महिन्याभरात अमावस्या सोडून कधी करा. सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, तुमचा वाढदिवस असेल, तुमचा लग्नाचा वाढदिवस, तुमचा कधीही असेल, महिन्याभरामध्ये अमावस्या सोडून तुम्ही कधीही 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता. त्याला काय लागतं? काहीच नाही लागत. 1 रुपया पण खर्च नाही. तुमचा फक्त श्रद्धा पाहिजे मनामध्ये. मनापासून जर व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान केलं. कशासाठी करायचं अनुष्ठान? कोणी करायचं? तुमचं लग्न होत नाहीये, तुमचं जॉब भेटत नाही, तुम्हाला काही गोष्टी होत नाहीये, कोणत्याच गोष्टी होत नाही, तुम्ही सगळे ब्लँक झाला, किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी आहे पण तुम्हाला समाधान नाहीये, मन शांत नाहीये, तुमच्याकडे सगळे घर आहे, गाडी आहे, बंगला, सगळ्या गोष्टी आहे, पण तुमचं मन समाधान नाहीये. तर मन शांतीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करावं. कधी करायचं? रात्री 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. 11:30 वाजता आंघोळ करून बरोबर बसायचं. त्याच्या अगोदर आपला देहधारी गुरु तुम्ही केला असेल, गुरुमंत्र घेतला असेल, नसेल केला तर जुलैमध्ये गुरुपौर्णिमा आहे, ते देहधारी गुरु करावा, गुरुमंत्र घ्यावा, कान फुकून घ्यावे आणि त्या मंत्राचा जप करून किंवा महाराजांचा मंत्राचा जप करून आपण बरोबर 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान वाचायला सुरुवात करायचं. 12 वाजता करताना काय? व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचायचं, मराठी वाचायचं. तुम्ही संस्कृतमध्ये वाचायचं, मराठी नाही. मराठीला 5-6 घंटे लागतात. इतक्या वेळा माणूस स्थिर बसू शकत नाही. 5 मिनिटं माणूस बसत नाही हो, तर 5-6 घंटे किती कोण करणार आहे? म्हणून संस्कृतमध्ये व्यंकटेश स्तोत्र वाचावं. 3 दिवसीय 3 रात्री करायचं. आपण व्यंकटेश स्तोत्र करतो हे कोणाला काही सांगू नका. तुम्ही देवघराजवळ बसून करू शकता, तुम्ही हॉलमध्ये करू शकता, काही हरकत नाही. सगळेजण मिळून करू शकता, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं. व्यंकटेश स्तोत्र वाचन करताना आपलं स्नान झाल्यानंतर 11:30 वाजता आंघोळ करून बसायचं. भस्म लावायचं, कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म. भस्म झालं. भस्म झाल्यानंतर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, बालाजी महाराजांचा कोणताही छोटा मोठा फोटो ठेवावा. हार असेल, गंधाक्षत फूल असेल, बालाजी महाराजांना दाखवायचं. पहिल्या दिवशी बसायचं. बसताना सवळं घालायचं. सवळ्यामध्ये खूप जणांचं होत नाही क्लिअर. काही जण गाऊनवर बसता,
काही काही जण रात्रीच्या कपड्यावर बसता, नाईट ड्रेसवर बसता, असं नाही. महिलांनी साडी असेल प्रॉपर साडी, पुरुषांनी सवळं घालायचं, धोतर म्हणता, लुंगी म्हणता तेवढं घालायचं, बाकी दुसरे आंतरवस्त्र घालायचे नाही पुरुषांनी कधीही. त्याला सवळं म्हणता, हे लक्षात ठेवा. सवळं घालायचं, लुंगी घालून घ्यायची, बसून घ्यायचं, भस्म लावायचा. आणि हे केल्यानंतर आपण व्यंकट स्तोत्र संकल्प घ्यायचा. पहिले संकल्प घेताना हातामध्ये पाणी घ्यायचं, गंध, अक्षदा, फुल घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. आणि हे केल्यानंतर आम्ही 3 दिवसीय व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान बालाजी महाराजांनी आमच्याकडून निर्विघ्नपणे करून घ्यावं. कारण काय होतं, अनुष्ठान करताना खूप जणांना वृद्धी येते, कोणाला सुतक असेल. सुतक जर 3 पिढ्याचा पाळा, पूर्ण गावचं सुतक पाळू नका. नाही तर असं काही काही जण आहेत की पूर्ण गावचं सुतक पाळता. तसं नाही करायचं. 3 पिढ्या, आजोबा वडील एवढं 3च पिढ्या पाळायचं. जे सक्का असेल तेच. चुलत चुलतचं जास्त नाही पाळायचं. वृद्धीमध्ये मुलगी जर झाली असेल तर सुतक पाळायची गरज नसते, म्हणजे वृद्धी पाळायची गरज नाही, लक्षात ठेवा. काही काहींना अडचण येते, मग संकल्पामध्ये सांगायचं की कोणाला ह्या अडचणी येऊ नये. काही काही मासिक धर्म असेल, काही काहींना झोप लागते. संकल्प करून घ्यायचा. संकल्प केल्यानंतर पाणी खाली सोडून द्यायचं की आम्ही 3 दिवस अनुष्ठान करतोय, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, आणि 3 दिवस अनुष्ठान आमचं निर्विघ्नपणे पार पडू दे, असं त्यांना म्हणायचं. संकल्प झाल्यानंतर मग बरोबर पुस्तक हातामध्ये घेऊन आणि 21 कॉईन घ्यायचे. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे 15 ओव्याचं आहे. ओव्या लक्षात ठेवा, 15. त्यापैकी आपल्याला 20 वेळा 8व्या ओवीपर्यंत वाचायचं आहे आणि 21 वेळा पूर्ण 15 ओव्या आपल्याला वाचायचे. म्हणजे 21 वेळा, रोज 21 वेळा वाचायचे. 21 खूप जणांचे कमेंट असतात त्यामुळे सांगतोय. 21 वेळा वाचायचंय. पूजा मांडणी तुम्हाला साधी जमली, सोपी जमली, ती प्रत्येकाने करायची. साधी सोपी पूजा मांडणी करायची. चौरंगने जमत, जागा कमी असेल चौरंगने जमत, पाटावर ठेवा, साधा फोटो ठेवा, काही हरकत नाही. रात्री बसले तुम्ही 11:30 पर्यंत, तुम्ही म्हणणार मामी झोपून घेतो. नाही, ज्यांना झोप लागली, काही काहींचं काय होतं, 1 दिवस होतो आणि 2 दिवस ते झोपेमध्ये जाता. कारण की कली आपण कलियुगात आहे. कलियुगात तुम्हाला सहजासहजी अनुष्ठान होणार नाही होणार सहजासहजी. काही काही जणांचा ज्यांना अनुभव असेल ते सांगा. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी 2 दिवस अनुष्ठान छान केलं होतं. 3ऱ्या दिवशी मला झोप लागली आणि मी बरोबर उठलो असेल 1 वाजता. झालं, ते 2 दिवस अनुष्ठान केलेलं संपलं, मग सोडून द्यायचं. परत पहिल्यापासून 3 दिवसाचं करायचं. मग हे लक्षात ठेवा. काही काहींना झोप येते, तर अनुष्ठान करताना आपल्याला बसायचं 11:30 वाजता आंघोळ करून. तर 11:30 पर्यंत 11 पर्यंत नामस्मरण करा, स्वामीचरित्र वाचा, दुर्गा सप्तशती वाचा. तुम्हाला नामस्मरण करा किंवा बसा, शांत तरी बसा. झोपायचं नाही. तुम्ही झोपले की झोपले, मग हे लक्षात ठेवायचं. झोपायचं नाही, 11:30 पर्यंत झोपायचं नाही. काही ना काही गोष्टी करत बसायचं. नामस्मरण करा, वाचत बसा. मग नंतर 11:30 वाजता बरोबर आंघोळ करून बसायचं. हे झालं. 3 दिवस करायचंय, 3 रात्री करायचंय आपल्याला. 3 रात्री ब्रह्मचर्याचं पालन करायचं. गादीवर झोपायचं असेल झोपा, काही हरकत नाही, पण कांदा लसूण 3 दिवस खायचा नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं. हे केल्यानंतर आपण रात्री त्याला वाचायला कमीत कमी 40 ते 45 मिनिटं लागतात. काही जास्त वेळ लागत नाही, 40-45 मिनिटांमध्ये होऊन जातं. झाल्यानंतर आरती करायची बालाजी महाराजांची. बालाजी महाराजांना फळ असेल, खडी साखर असेल ते दाखवा रात्री आरती करून. आणि ते केल्यानंतर तुपाचं तेलाचा देवा लावून नंतर आपण दर्शन करून झोपी जाऊ शकता. नंतर झोपी जायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आपण बालाजी महाराजांची आरती करायची. आपण जे काही जेवणार, वरण भात भाजी पोळी, काही पोळी चपाती भाजी जे काही जेवणार, त्याचा नैवेद्य दाखवायचा दुसऱ्या दिवशी आणि तो आपण खायचा. रात्री पण आरती करायची. 2 टाइम आरती करायची. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस पण असा झाला, 3रा दिवस पण आपला अनुष्ठान होऊन जाईल. आणि हे झाल्यानंतर मग 4थ्या दिवशी उद्यापन कसं करायचं, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र द्यायचं. हे झालं. नंतर तांदळाची खिचडी, तांदळाची साधी खिचडी, वरण भात भाजी पोळी नैवेद्य करायचा. त्यांची 4थ्या दिवशी सकाळी करायचं उद्यापन. 4थ्या दिवशी सकाळी उद्यापन करायचं, दर्शन घ्यायचं. अशा प्रकारे आपलं अनुष्ठान पूर्ण होईल. सगळ्याच लोकांचं अनुष्ठान पूर्ण होईल असं नाहीये. तुम्हाला अडथळे येतील, खूप संकट येतील. तुम्हाला वाचू वाटणार नाही. खूप जण असे आम्हाला वाचूच वाटत नाही म्हणतात. पहिल्या दिवशी आम्ही चांगलं केलं म्हणे, पहिल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी केलं, पण 3ऱ्या दिवशी केलंच नाही.
काही काहींना दुसऱ्या दिवशी झोप लागली, 2 वाजता उठले, आता काय करणार आहे, नाही तो वेळ गेला. काही काहींचं तिसऱ्या दिवशी झालं नाही. काही काहींना वृद्धी, सुतक, मासिक धर्म काही आला असेल. काही काहींना लक्षातच राहिलं नाही आपण काय करतोय. असं होतं. ज्यांचं पहिल्या दिवशी तुम्ही केलं, दुसऱ्या दिवशी केलं, तिसऱ्या दिवशी हुकलं असेल तर ते अनुष्ठान पूर्ण होत नाही. परत पहिल्यापासून करायचं. ज्यांचं पहिल्या दिवशी झालं, दुसऱ्या दिवशी नाही झालं, त्यांचं पण काहीच नाही, त्यांनी पण पहिल्यापासून करावं. आणि खूप जण असे आहे की मनामध्ये ठरवतात आजपासून करू, आजपासून करू, आजपासून करू, होत नाही. त्यांनी आजपासून बरोबर करा. आता एकादशी आहे 2 दिवसावर, 1-2 दिवसांनी एकादशी आहे. तुम्ही एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, एकादशी नंतर प्रदोष पण आहे, त्यामुळे तुम्ही एकादशी, द्वादशी, त्रयोदशी करू शकता, काही हरकत नाही. अधिक मासाच्या हे रविवारच्या अगोदर तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. म्हणून ज्यांचं नाही झालं त्यांनी मनावर हे करू नका, स्वतःला असा त्रास करून घेऊ नका, माझ्यासोबतच का झालं, काही नाही. म्हणून हे व्यंकटेश स्तोत्र करत असताना आपले डोळे उघडे ठेवायला पाहिजे, आपलं मन स्थिर पाहिजे. 11:30 पर्यंत झोपायचं नाही, 11:30 पर्यंत काहीतरी सेवा करायची, नामस्मरण करायचं, 11:30 आंघोळ करून बसायचं आणि नंतर आपण सेवा करायची. अशा पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.